जय श्रीराम. हाय मित्रांनो. तर बघा, आज फायनली आवाला घरात आणायचं ठरवलं होतं. आमचं जे गावात रिवाज असतं, म्हणजे आवा वारली होती ना, तर 11 महिन्यात हे करायचं असतं. तर आमचे तरी तर 9 महिने झाले आवाला वारून. तर शेवटी आज करायचं ठरवलं. तर आज बघा, 5 सवासने जेवण वगैरे घालायचं असतं आणि नदीला जाऊन, म्हणजे नाही का, पाण्याची तिथं गंगा माताचं हे असतं ना, तिथं जाऊन पूजा वगैरे करून म्हणजे आव्वाच्या नावाने ताक बनवून, असं चांदीचं ताक असतं ते ते बनवून त्याचं पूजा वगैरे करून तिथनं आणायचं असतं. घराच्या मुलाने आणायचं असतं. आणि सोन्या तर असं आहे, तुम्हाला तर माहिती आहे. तर सोन्याच्या डोक्यावर नाही का सगळं ठेवून वगैरे तिथं नेलं. आवीने पकडलं आणि आम्ही नाही का सगळे लोक गेलो तिथं गंगा माताची इथं वगैरे. ते इथं पूजा वगैरे मांडलं. बघा सोन्या कसा हसतोय. ते सगळं नेलं, पूजेचं सामान वगैरे. पूजा करणाऱ्यांना बोलवलं होतं, कारण आम्ही रात्री अक्षरशः मी बघा 3 वाजता उठले. आणि कसं आहे, अख्खा दिवस पूजेचं हे म्हणजे दिवस गेला असता. आम्ही काय केलं मग, रात्री आवी तर 2-2:30 वाजताच उठली, आंघोळ वगैरे केली, तिथं डाळ वगैरे टाकली पुरणपोळीचं नाही का शिजायला. आणि मी 3 वाजता उठले. ते संगीता का एक 3 वाजता उठले, आंघोळ वगैरे केलो की लगेच आम्ही स्वयंपाकाला लागलो होतो. स्वयंपाकाचे व्हिडिओ नाही काढला मी. तर स्वयंपाक वगैरे करून अक्षरशः आमचं 8 वाजता तयार पण होतो आम्ही, की 8 वाजता आम्ही सगळ्यांना बोलवलं वगैरे. आणि इथं पूजा करायला आलो इथं. मग सगळं पूजा वगैरे मांडलं. त्याच्यानंतर नाही का सगळं त्यांना काय काय विधीप्रमाणे त्यांनी पूजा वगैरे ते मांडायचं असतं नाही का. कसं असतं, प्रत्येक गावाचं नाही का वेगवेगळी पद्धत असते. हे एकदा असं पूजा वगैरे करून नाही का, असं नाही का ताकाची पूजा करून हे असं काय काय करतात. तर सगळं ते पूजा वगैरे करून सगळं मग शेवटी ते ताक घरी आणलं ना, आणि 5 सवासिनी वगैरे जेवू घातलं की म्हणजे आव्वाचं ते ताक असतं ना, ते आव्वाच्या नावाने केलेलं असतं. ते आव्वाला म्हणजे आणून जगलीवर, म्हणजे कसं मंदिरात ठेवायचं असतं, म्हणजे घरात आल्यासारखं, घरात आणून ठेवल्यासारखं आव्वाला. आणि त्याच्यानंतर त्यांचं पूजा वगैरे झालं. त्याच्यानंतर मी नैवेद्य वगैरे दाखवलं. आणि पाया एक एक जण पडत होतं आम्ही, म्हणजे पहिलं मी पाया पडले. नैवेद्य दाखवत होते मी पहिल्यांदा. नैवेद्य दाखवले. माझ्यानंतर आवीने दाखवलं वाटतं. हां, बहुतेक आवीनेच दाखवलं. हो गाई दिदू बघा मामाची इथं बसली या. तर फायनली आमचे सगळं पाया वगैरे पडून झालं. त्याच्यानंतर सगळ्यांनी पाया वगैरे पडले नाही का, जे येतात ते पूजेला बघा. दिदू पण आरती वगैरे करून नाही का पाया पडत होते. आम्ही पण पडली. त्याच्यानंतर आप्पांनी पाया पडले. त्याच्यानंतर आम्ही सगळे रिटर्न परत. आणि सोन्याचं एकच भीती होतं, की सोन्या कसं नाही का डोक्यावर सगळं ते पूजेचं सामान, हे आव्वाला ताक बनवून ते आव्वाचं असतं, ते सगळं घेऊन डोक्यावर घेऊन असं आणायचं असतं, म्हणजे नाही का बँड वगैरे असं लावून, म्हणजे नाही का ढोलकीवाला वगैरे लावून. तर ते वाजवणारा वगैरे पुढं होता. ते काही व्हिडिओ दिसलं नसेल तुम्हाला ते. तर ते आणि असं डोक्यावर कळशी भरून जाताना रिकामं कळशा घेऊन जायचं असतं. आणि येताना कळशी भरून आणायचं असतं. बघा, काही एवढं वजन नव्हतं. पण आता बघा हे सगळे असे आणायचं असतं. तर त्यालाच काही एवढं समजत नाही. मग आवीने काय केलं, त्याला फक्त डोक्यावर पकडलं. आणि दिदू पण पकडत होती, म्हणजे नाही का त्याचं मान आहे ना, मुलाचं मान आहे, तर त्याच्यामुळं त्याला आणलं. आणि हे नजर वगैरे लागाव नाही म्हणून हे नारळ फोडत होते. म्हणजे तिथनं येऊस तर मधीपर्यंत 2 नारळ फोडले. आणि मी म्हणजे भाताचा शिडकाव करत होते, इकडं तिकडं करत येत होते. त्याच्यानंतर फायनली आम्ही सगळं उरकून बघा, मम्मीचा फोटो बघा, बघितलं का, पूजा वगैरे करून घेतो. नंतर फायनली घरात आलो. त्याच्यानंतर मम्मीचं ताक आहे ना, मम्मीचं पण नावाचं ताक आहे ना, ते देवीच्या इथं ठेवलं. त्याच्यानंतर बाजूला इथं ठेवायचं असतं बघा ते. तर ते ताक वगैरे ठेवलं. ते म्हणले आता नाही का हे असं वडिलांच्या नाही का मांडीवर हे द्या म्हटले, काय म्हणतात, पोशाख वगैरे. आणि मम्मीच्या नावाचे चांदीसारखं दिसतं का ते, मम्मीचं ना हे टोपल्या दिसतं का ते, ते मम्मीचं ताक केलेले ते मंदिरात ठेवा बोलले.
मग इथं आम्ही मंदिरात ठेवायचं, तिथं असतात. मग एक नंतर न उचलून एका साईडला, ह्या साईडला मंदिरात, पण ह्या साईडला ठेवतो. आणि हे वडिलांना नाही का पोशाख वगैरे केलं. त्याच्यानंतर सोन्याला पण पोशाख केलं. त्याच्यानंतर फायनली मग आम्ही 5-6 वाजता जेवायला बसवलं. आणि हे सकाळी बरं का, कधी 9 वाजताच बघा. 9 वाजता तर सवासने पण घातलं आम्ही, सवासने पण जेवले. नाहीतर उशिरा केलं असतं तर अख्खा दिवस गेला असतं. म्हणून सकाळीच पटापटापटा सगळं काम वगैरे उरक, स्वयंपाक उरकून एवढं मोठं. आणि फायनली बघा त्यांना सवासण्यांना जेवण वगैरे घातलं. तर एक सवासणी उपास आहे म्हटली, ती नाही जेवली, तर मग तिच्या बदली एक मुलीला बसवलं. आणि मग शेवटी टोटल 5 जणांना बसवलं आणि जेवण वगैरे दिलं. चला